नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, त्याचबरोबर CTET आणि TAT म्हणजे टीचर ॲबिलिटी आणि इंटेलिजंट टेस्ट यासाठी आवश्यक असणाऱ्या कवी, साहित्यिक व त्यांची टोपणनावे कोणती आहेत तर आहेत या व्हिडिओतून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत असा माहितीपूर्ण असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला। तर कवी, साहित्यिक व त्यांची टोपणनावे। कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवशिव किंवा आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक म्हणून ओळखले जातात। गोविंद विनायकराव करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर, त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी, प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार, राम गणेश गडकरी गोविंदाग्रज बाळकराम, विष्णू वामन शिरवाळकर कुसुमाग्रज, निवृत्ती रामजी पाटील पी सावळाराम, चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू, आत्माराम रावजी देशपांडे म्हणजेच अनिल या नावाने ओळखले जातात। त्याचप्रमाणे विष्णू शास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे शिवाजी म्हणून प्रसिद्ध आहेत। विनायक जनार्दन करंदीकर म्हणजेच त्यांचं टोपण नाव आहे विनायक। दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून यांची जगप्रसिद्ध ओळख आहे। शाहीर राम जोशी शाहिरांचा शाहीर म्हणून राम जोशींना ओळखले जातात। गत्र माडखोलकर राजकीय कादंबरीकार, न.वा. केळकर हे मुलाफुलांचे कवी म्हणून लहान मुलांमध्ये प्रसिद्ध आहेत। ना.चि. केळकर साहित्य सम्राट, यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी या नावाने प्रसिद्ध आहेत। ना.दो. महानोर रानकवी म्हणून त्यांची ओळख आहे। संत सोयराबाई ह्या पहिल्या दलित संत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात। सावित्रीबाई फुले आधुनिक मराठी कवितेच्या जननी म्हणून जगप्रसिद्ध आहेत, सर्वांनाच माहिती आहे। बा.सी. बर्डेकर हे मराठी नवकाव्याचे किंवा कवितेचे जनक आणि निसर्गप्रेमी, यांच्या निसर्गावर असणाऱ्या अनेक कविता ह्या प्रसिद्ध आहेत। कृष्णराज शास्त्री चिपळूणकर मराठीचे जॉन्सन म्हणून ओळखले जाते। वसंत ना. मंगळवेढेकर राजा मंगळवेढेकर अशा नावाने ओळखले जातात। पानेशशंकर गोडघाटे हे ग्रेस म्हणून प्रसिद्ध आहे। नारायण वामन टिळक रेवण टिळक या नावाने लेखन करतात। सेतू माधवराव पगडी कृष्णकुमार, दासोपंत दिगंबर देशपांडे हे दासोपंत नावाने कविता लेखन करतात। तर हरिहर गुरुनाथ कुलकर्णी हे कुंजविहारी नावाने आपले काव्य प्रसिद्ध करतात। रघुनाथ चंदावरकर हे रघुनाथ पंडित म्हणून ओळखले जातात। सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व, दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी म्हणून ओळखले जातात। तर हे होते मराठी साहित्यिक व आणि त्यांची टोपणनावे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।